संगमनेर नगर परिषदेमार्फत दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत 5% राखीव निधी वितरण कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला। सन 2025 ते 26 अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर सौ मंथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूरमहम्मद पीरसाहेब शेख तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शहरातील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला। कार्यक्रमात नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत गाडगेबाबा हॉल येथे पार पडलेल्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे। संगमनेर नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। देज न्यूज मराठी, संगमनेर। प्रथमतः तुमचे सर्वांचे मी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने तुमचे स्वागत करते आणि तुम्ही सर्वांनी एवढं कमी वेळेत इकडे आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। दिव्यांग कल्याण योजना या अंतर्गत आपण दरवर्षी 5% निधी हे दिव्यांगांसाठी राखीव ठेवतो। यावर्षी आपण त्यांना पूर्ण 28 लाख त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। त्याचा आनंद मला खूप होतो। तुम्ही जीवनात खूप कष्ट घेता, तुम्ही तुमच्या पद्धतीने काही ना काही काम करून कुठं कमी न पडून स्वतःचा कधी मागे न पडून तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत राहता। फूल नाही पण फुलाची पाकळी म्हणून संगमनेर नगरपालिका ही तुम्हाला एक 5% निधी तिच्या नफा फंडातून देत असते। तर याचा मला खूप आनंद होतोय की आम्ही सर्वजण इथे निवडून आल्यानंतर सगळ्यात उत्तम काम किंवा सगळ्यात पवित्रचं काम आम्ही जे करतोय ते तुमचं निधी देण्याचं काम आम्ही आज करतोय। तुम्ही जसं म्हटले की आपल्याला दिव्यांग भवन करायचं आहे, तर ह्याची प्रक्रिया आपले नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचं काम ऑलरेडी सुरू केलंय। त्याच्यासाठी त्याचा पाठपुरावा, त्याचे कागदपत्र, त्याची जागा हे सगळं बघण्याचं की अजून चांगल्या पद्धतीने कसं तुम्हाला ती सोय देता येईल याचं काम आम्ही ऑलरेडी चालू केलेलं आहे। ते फक्त दिसणार नाही, जेव्हा होईल तेव्हा सगळ्यांना दिसेल, कारण पाठीमागे त्याची प्रक्रिया खूप मोठी असते, म्हणून थोडंसं वेळ मागते। आपलं दिव्यांग भवनाचं काम आपण चालू केलेलं आहे, जे पाठीमागचं काम असतं प्रोसेस ती बरी चालू केलेली आहे। लवकरात लवकर जसं जमेल तसं आपण दिव्यांग भवन लवकरात लवकर उभा करू। तुमचे सर्वांचे परत मी आभार मानते। आमचे दिव्यांग बंधू भगिनींनो, तुम्ही सर्वजण इथं आलात आणि त्याला मला खूप आनंद होतोय तुमचं स्वागत करून इथे आमच्या या सभागृहात। हे सभागृह असं आहे जिथे आम्ही सगळे निर्णय एकत्र येऊन घेतो, सगळ्यांसाठी, सगळ्या नागरिकांसाठी एक चांगला निर्णय इथं घ्यायचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की असं हे पवित्र जागा ही तशी आहे। आणि माझे सगळे जे रिटायर्ड अधिकारी कर्मचारी आहेत, तुमच्याही सर्वांचं इथे स्वागत आहे। तुम्ही दिलेली जी सेवा आहे नागरिकांना, या नगर परिषदेला, त्याचे मी तुमचे खूप खूप आभारी आहे। तुम्ही दिलेली सेवा नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील। तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने, चांगल्या सेवेने, प्रेमेने तुम्ही सर्वांना सेवा दिलेली आहे, त्यासाठी पण मी तुमचे आभार मानते। थोडा उशीर झालेला आहे जसं देवरे साहेबांनी सांगितले देण्याच्या बाबतीत, पण आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं प्रयत्न करत राहू। तुमचे जे राहिलेले जे आहेत ते शेतीचे प्रयत्न आम्ही लवकरात लवकर करूच। पण जसं देवरे साहेबांनी सांगितलं की आपण हे नफा फंडातून देत असतो, तर थोडा उशीर होत असेल तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते, माफी मागते तुमची की उशीर झाला, खूप उशीर झाला मला माहिती आहे, पण त्याचा प्रयत्न तर आम्ही नेहमीच करत राहू आणि लवकरात लवकर हे सगळे जे उर्वरित पैसे राहिलेले शिल्लक ते द्यायचा प्रयत्न आम्ही करूच। आणि परत तुमच्या सर्वांचे, आमच्या पूर्ण संगमनेर नगरपालिकेच्या तर्फे तुमचे सर्वांचे आभार मानते। धन्यवाद।